समर्थ रामदास माधुकरी मागायचे आणि एक माता माऊली रोज समर्थांना प्रेमानं माधुकरी मागायची. आणि त्याचा एक तास होता, महाराज मला काहीतरी उपदेश करा, महाराज मला काहीतरी उपदेश करा. आणि समर्थ रोज सांगायचे जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेस मी तुला उपदेश करीन. एक दिवस असा आला, काहीतरी सणवार होता आणि सणवारामध्ये ती माता माऊली म्हटली, महाराज उद्या बैल पोळा आहे म्हणे, उद्या स्वयंपाकाला उशीर होईल, थोडा उशिरा या आणि आता एक भांड शिल्लक घेऊन या. कारण मधुकरीची माझ्या महाराज जे संस्थेत राहिले त्यांनाच माहिती, ज्या दिवशी सण असेल ना त्या दिवशी मधुकरी उशिरा असते. त्या दिवशी महाराज मंडळीची मधुकरीला जाण्याकरता भांडणं लागतात का, त्या दिवशी खायला चांगलं चांगलं असतं. सणाच्या दिवशी आलेली कुरडई पापड भजे कधीच संस्थेपर्यंत येत तिकडेच पुंडलिका. महाराज सणाच्या दिवशी थोडं उशिरा या म्हणे. ठीक आहे ठीक आहे. समर्थ रामदास सणाच्या दिवशी उशिरा आले, एक भांड शिल्लक आणलं. भिक्षाम देहि माम आवाज दिला. माता माऊली बाहेर आली आणि त्या माता माऊलीनं समर्थकाकडून ते भांड घेतलं. महाराज बसा म्हणे, मी आत्ता मधुकरी आणते. घरात गेली, डबा उघडला, डब्यामध्ये ते गुळवणी आमटी पोळी. संतांच्या पायाजवळ सुख सांगितलं. मग महाराज तुम्हाला सुख पाहिजे ना, एकतर देवाकडे जा नाहीतर संताकडे जा. संसारात तुम्हाला सुख मिळणार नाही. मला सांगा, आपण प्रपंचात कमी काबड कष्ट करतो का? कृष्ण महाराज मावल्यांचं एक वाक्य असतं पा, काय सांगा महाराज, या पप्प्यासाठी हाडाचं काळं केलं, रक्ताचं बोला नका जाऊ घरी, रक्ताचं रक्ताचं पाणी केलं. कुणाकुणाचे कसे कसे बांध कोरले आम्हाला माहिती. महाराजांना कमवून ठेवलं. मला सांगा प्रपंचात सुख आहे का? चिकुरडे महाराज सांगायचे, हो माणूस प्रपंच एवढा चिकाटी न करता काय झालं म्हणे, एकदा एका मुलाला पाहुणे पाहायला आले. कारण जुन्या काळात पाहुणे लवकर पाहायला यायची, आता लय अवघड झालंय, ते सांगणंच नको. आता जुन्या काळात एका मुलाला पाहुणे पाहायला आले. त्या मुलीच्या घरी गेले. मुलगी पाहिली, मुलगी पसंत पडली. पण म्हणे हे पा, आम्ही खानदानी चिकट आहेत. कसे आहेत आम्ही? गुरुजी महाराज शब्द वापरायचे, आम्ही मक्खी चूस आहेत. मक्खी चूस म्हणजे काय? तुपात जर माशी पडली तर माशी अशी वर काढायची, टाकून नाही द्यायची. माशी अशी तोंडात घालून फुरका मारायचा माशी, मग फेकून द्यायची. म्हणजे माशीला लागले तूप पण व्हायला नाही गेलं पाहिजे. म्हणजे आम्ही चिकट आहेत. मग आम्हाला जी मुलगी सून करायची ना, ती पण आमच्या तोला मोलाची चिकट पाहिजे. ते म्हणले तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सुखानं जेवा. आमची मुलगी तुमच्यापेक्षा काकणभर श्रेष्ठ आहे म्हणे, पुढची आहे, तुमच्यापेक्षा चिकट आहे. ती म्हणे बरं बघू. महाराज स्वयंपाक पंचपाकवानाचा बेत सुंदर स्वयंपाक तयार झाला. म्हणे हा ठकूबाई, म्हणजे मुलीचं नाव होतं ठकू, आण म्हणे तूप आण. महाराज ती मुलगी तूप घेऊन आली. तर मुलीनं असं हातामध्ये एक दाभण आणलं. असं दाभण त्या तुपात बुडायची. मी तिथं बसलेलो होतो ना, मला वाटतं घालते डोळ्यात. पण दाभण तुपात बुडायची आणि ते ताटावर ठेवायची. दाभण तुपात बुडायची, ताटावर ठेवायची. तूप वाढलं, जेवण झाले, पाहुणे खुश झाले ना. वा वा वा, खरंच तुमची मुलगी आमच्या मनात भरली, तुमची मुलगी आमच्यापेक्षा चिकट आहे म्हणे. बरं आता जायचं निघायचं ना. आपल्याकडे एक प्रथा आहे, पाहुणे वाटा लावताना पाहुण्याला काय दिलं जातं? काहीतरी सुपारी म्हणा, लवंग, विलायची, बडीशेप काहीतरी दिलं जातं. हा ना म्हणे सुपारी. आता ही पूर्वी मुलगी कशी होती हे विसरू नका. चिकट होती, चिकटपणा दाखवायचा होता ना. तिनं असे का झेंडू आमच्या डबीत एक सुपारी अशी कुठून ठेवली होती आणि त्याच्यात वरून सुई होती. सुई घ्यायची, सुईच्या टोकाला अशी सुपारी लावायची आणि जेवढी सुपारी सुईच्या टोकाला बसन तेवढी सुपारी पाहुण्याच्या हातात ठेवायची. पाहुणे म्हणले वा वा वा, उजळले भाग्य, आता आमचं भाग्यच उजळलं म्हणे. एवढी चिकट सुना आम्हाला भेटली. वा वा वा, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. आता तुम्ही सांगा आमच्याकडे कधी येतात? ते म्हणजे काय अडचण नाही, लाड जगवता सप्ताह सुरू एवढा कार्यक्रम झाला का तुमच्याकडे आम्ही येऊन जाऊ. तारीख ठरली महाराज. आणि मुलीकडच्या आता मुलाकडे गेली, शेती वगैरे पाहिली. आणि आता काय ह्याचा कार्यक्रम? शेती पाहिल्याच्या नंतर पुंडलिका जेवायचा कार्यक्रम. जेवायला बसले. यांनी पंचपक्वानाचा बेत केला. म्हणे आता तुमचं घर खरंच तुम्ही खानदानी चिकट आहेत का ते सांगता म्हणे, आम्हाला दाखवून द्या. यांनी मुलाला तो पडायला बोलवलं. पप्या आण म्हणे तुपाची वाटी. महाराज पप्यानं तुपाची वाटी आणली. कृष्ण महाराज हातात एक नागिनीचं पान आणलं. नागिनीच्या पानाच्या शेंडा असा पप्या तुपात बुडायचा. येणा तरी ताटात टाकलं होतं. पप्याने एक हातात असं इस्तू आणला, इस्त्यावर असं तुपाचा सापका मारला. घ्या धुपन साऱ्या पंक्तीला.
सारं नुसतं धोपणच धोपण. वा 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 म्हणे खरंच तुम्ही चिकट आहेत, आमच्यापेक्षा चिकट आहेत. सगळ्याची जेवण झाली, बोली झाली. काय हुंडा आता म्हणे हुंडा बुडालाय. आता हुंडा नको मामा, फक्त आलं बोलता बोलता आलं तसं काय हुंडा बिंडा काय नको म्हणे. पुढचं बोला म्हणे. कुठले जेवण झालं म्हणे हा आणा काहीतरी मुखशुद्धी सुपारी आणा. ते म्हणे आणा नाही बाहेर वा. हा बाहेर वा म्हणे अहो आमच्यात प्रथा अशी आहे, तुम्ही बाहेर चला तुम्हाला बरोबर मी सुपारी देतो म्हणे. एवढे हुशार होते महाराज. यांनी तर दरवाजाचा उंबरा असतो ना वरचा, काय म्हणतात त्याला, दरवाजेवर चौकट. त्या चौकटीच्या कोंड्याला असा एक लांब दोरा बांधला होता. दोऱ्यात एका सुपारीला छिद्र पडून सुपारी अशी दोऱ्यात लावली होती, बांधली होती. पाहुणा असा पुढे यायचा, असा जिबिना सुपारी चाटायचा, चालला बाहेर. पाठीमागच्या पाहुणे यायचं, जिबिना सुपारी चाटायची की चालले बाहेर. पाहुणे म्हणले वा 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 वा, आम्ही लय चिकट पाहिले म्हणजे, पण असे चिकट नाही पाहिले. मला काय सांगायचंय, माणूस संसार किती चिकटीना करतो. कृष्ण महाराज एक जोड पास फिरायला निघालं, आणि फिरायला निघालं दोघं. आता नवीन लग्न झालं होतं. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा, पन्हाळा सारे ते फिरायला गेले त्या साईडला. आणि फिरता 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 ती मंडळी म्हटली मालक लय तहान लागली मला. हे कसं होतं चिकट सांगतोय मी, हे ध्यानात ठेवा. हे कसं होतं चिकट. हे म्हणलं थांब जराशी पुढं पाणी घेतो. कारण याने विचार केला हे पर्यटन स्थळ आहे, इथं वीस तरी कमीत कमी 25 रुपयाला असेल. 25 रुपये कशाला घालायचे. थांब पुढे गेला मी पाणी घेतो म्हणे. थोडी किलोमीटरवर पुढे गेली. वय व लय तहान लागली मला, थांब ना पाणी घेतो ना. पुन्हा किलोमीटरवर गेली. वय व मला लय तहान लागली. एवढं हुशार होता, हुशार होता म्हणे. ऐक पुढे एक 5 किलोमीटरवर आपल्या मित्राचं 5 स्टार हॉटेल आहे. मित्राच्या हॉटेलमध्ये गेलं का पाणी नाही काय नाही, डायरेक्ट बासुंदीच घेतो मी तुला. म्हणजे बाई बासुंदी, माझ्या तोंडाला पाणी आलंय. म्हणजे गपचिप ते पाणी पी, गपचिप बस. म्हणजे एवढं चिकट. एवढ्या जरी चिकाटीना परमार्थ केला, संसार केला, संसारात काही फल आहे का हो. मारुती हरिपाठात सांगतात सायास करीसी, सर्वांच्या पाठाला प्रमाणे पहा. मारुती काय सांगतात, सायास करीसी, सायासे करीसी प्रपंच दिननिशी. सायासे करीसी, सायासे करीसी प्रपंच दिननिशी. हो सायासे करीसी प्रपंच दिननिशी, परंतु हरिसी न भजसी कवन्या गुणे. भल्या माणसा, अरे सायासानं कितीही प्रपंच केला, त्या प्रपंचाला फळ येणार आहे का. नाही नाही नाही, कारण फलकट तो संसार येथे सार भगवंत. काय असतं महाराज, परमार्थ म्हणायला सोपं आहे, परंतु परमार्थ आमचे महाराज कुठे सांगायचे बा. परमार्थाचं वातावरण करणं फार अवघड असतं. बरी कृती जर परमार्थाचं वातावरण झालं, परमार्थ निर्माण झाला, तर निर्माण झालेला परमार्थ टिकवणं अवघड असतं. परमार्थ निर्माणही झाला, परमार्थ टिकवला, तर टिकवलेला परमार्थ अंगावर बांधणं हे फार अवघड असतं. आणि जरी अंगावर बांधला तर फलाला येणं अवघड असतं. काय असतं, काही लोकांची महाराज संगत चांगली असते पण पंगत वाईट असते. उदाहरण गोचिड. गोचिड गोचिड सर्वांना माहिती आहे ना, बाबळी झाडाला असतो. कुठं असतो गोचिड, पाहे पादुद पवित्र आणि गोड, पासी त्वचाची पदराड. गोचिड गायच्या काशीला असतो पा गोचिड. गोचिडाला संगत गायची. गोचिडानं जर मनात घेतलं तर गायचं दूधही गोचिड पिऊ शकतो, परंतु गोचिड गायचं दूध पितो का. बऱ्याच गोचिडाला कळत नाही काय प्यावं काय नाही. म्हणजे मी गोचिडाच सांगतो, कोणी कोणावर ओढून घेऊ नका. गोचिड गायच्या संगतीत असतो, पण गोचिड कधी दूध पेत. माऊली ज्ञानोबराय म्हणतात अशुद्ध काय न सेविती. गोचिड गायचं रक्तच पितो. मग गोचिडाची संगत चांगली पण पंगत चुकीची. काहीचं रक्षण चांगलं असतं पण भक्षण वाईट असतं. कुत्र्याचं रक्षण चांगलंय पण कुत्र्याचं भक्षण वाईट आहे. काहीचं अंतरंग शुद्ध असतं पण बाह्यरंग वाईट असतं. काहीचं बहिरंग चांगलंय, अंतरंग वाईट आहे. काहीचं ध्यान चांगलंय तर मन वाईट आहे. बघा काय झालं म्हणे, रामायणामध्ये एक प्रसंग आला. भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया चालले होते. चालता चालताना तिच्या गंगेच्या किनाऱ्यावर आले आणि लक्ष्मणानं पाहिलं, देवा बघ ना म्हणे तो बगळा किती ध्यानस्थ बसलाय. रामप्रभू म्हणले अशा ढवळ्या कापड्याच्या बागड्यावर भरोसा करू नको लक्ष्मणा. मग 5 मिनिटं थांब म्हणे. महाराज बगळा असं एका पायावर असं उभा होता. एका पायावर बगळा उभा, एका पायावर बगळा उभा. लक्ष्मण वाटलं बगळा लयच तपश्चर्या करतोय, ध्यान करतोय बगळा. आणि थोडंसं पाणी हल्लं. जसं पाणी हल्लं तसं बगळ्यानं चोच मारली. जशी चोच मारली असा भला मोठा मासा त्या बगळ्यानं पकडली. लक्ष्मण अरे हे तर भला मोठा चोट्टा आहे.
तुकोबराय सांगतात बक्क ध्यान धरी दावी सोंग मस्या मारी. मग बगड्याचं ध्यान चांगलं तर मन पापी. आणि परमार्थामध्ये काय लागतं? मन शुद्धता या काय करीसी माळा मंडित सकळा भूषणासी हरीच्या गुणे गरजतात ती सदा. हो तुकोबराय सांगतात मन शुद्धता या काय करीसी माळा. परमार्थामध्ये मन शुद्ध लागते. जुन्या माता मावल्या म्हणायच्या महाराज मन चंगा तो कट होती मी गंगा. समर्थ रामदास एकदा रोज मधुकरी मागायची, कारण वारकरी संप्रदायाची परंपरा आहे माणसानं माधुकरीचं अन्न खाल्लं पाहिजे. समर्थ रामदास माधुकरी मागायची. तुम्हाला बोर झालं का जिजा वाघमाई महाराज चहा सांगायचं नाही ना? हा तर सांग. हा लक्ष द्या. चलू द्या. ते तुमचं चलू द्या. काय चाललं होतं आपलं? समर्थ रामदास माधुकरी मागायची. आणि एक माता माऊली रोज समर्थांना प्रेमानं माधुकरी मागायची. आणि तिचा एक 8 तास होता, महाराज मला काहीतरी उपदेश करा, महाराज मला काहीतरी उपदेश करा. आणि समर्थ रोज सांगायचे जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेस मी तुला उपदेश करीन. एक दिवस असा आला, काहीतरी सणवार होता. आणि सणवारामध्ये ती माता माऊली म्हटली महाराज उद्या बैल पोळा आहे म्हणे, उद्या स्वयंपाकाला उशीर होईल, थोडं उशिरा या आणि आता एक भांड शिल्लक घेऊन या. कारण मधुकरीची माझ्या महाराज जे संस्थेत राहिले त्यांनाच माहिती, ज्या दिवशी सण असेल ना त्या दिवशी मधुकरी उशिरा असते. त्या दिवशी महाराज मंडळीची मधुकरीला जाण्याकरता भांडणं लागतात का? त्या दिवशी खायला चांगलं चांगलं असतं. सणाच्या दिवशी आलेली कुरडई पापड भजे कधीच संस्थेपर्यंत येत तिकडेच पुंडलिका. महाराज सणाच्या दिवशी थोडं उशिरा या म्हणे. ठीक आहे. समर्थ रामदास सणाच्या दिवशी उशिरा आले. एक भांड शिल्लक आणलं. भिक्षाम देहि माम आवाज दिला. माता माऊली बाहेर आली आणि त्या माता माऊलीनं समर्थकाकडून ते भांड घेतलं. महाराज बसा म्हणे, मी आत्ता मधुकरी आणते. घरात गेली, डबा उघडला. डब्यामध्ये ते गुळवणी आमटी पोळी कुडे पापड भजे टाकणार तेवढ्यात तिनं पाहिलं डब्यामध्ये कचरा आहे. धावत पळत किचन रूम मध्ये गेली, डबा धुवून काढला. डब्यामध्ये पुरणपोळी भरली, कुरडे पापड भजे काय केलं असं तोंडाला पाणी येऊन देऊ नका, काय केलं असं ते भरलं आणि आली. महाराज अहो काय म्हणे डबा धुवून तर आणायचा ना कमीत कमी, काय झालं? अहो साऱ्या डब्यामध्ये कचरा असणाऱ्या डब्यामध्ये पुरणपोळी कशी टाकू? महाराज म्हणले आई साधा डबा आहे म्हणे, स्टीलचा डबा आहे, त्या डब्यामध्ये कचरा असताना तू पोळी टाकत नाही, मग या 3.5 हाताच्या डब्यामध्ये एवढा कचरा असताना मी माझा परमात्मा कसा टाकू? मग काय कर म्हणे, अगोदर तुझं मन शुद्ध कर. तो का म्हणे चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ राहे किती. एकदा का जर मन शुद्ध झालं, मन स्थिर झालं, विचार सागरामध्ये समाधानाची व्याख्या सांगितली बरं का. मनाची एकाग्रता झाली असता जी अवस्था प्राप्त होती त्याला म्हणायचं समाधान. आणि एकदा का जर मन स्थिर झालं तर काय मिळतं? म्हटले समाधान मिळतं. तुकोबरायाला साधकानं प्रश्न केला, महाराज अहो तुम्हाला कधी पा त्या मंबाजी भाऊनं तुम्हाला काठीनं बदबद मारलं तरी तुम्ही आनंदात येत. सावता महाराजांना प्रश्न केला, का हो त्या कामाच्या माळ्यानं अजून काय असतील गावातील कर्मठ लोक, या कर्मठ लोकांना तुमचा गोठा पेटून दिला, तुमची गंजी पेटून दिली, तुमची गाय उरं मारली, शेतातलं सगळं पीक उद्ध्वस्त केलं, तरी तुम्ही आनंदी आहात का? असं काय तुमच्याकडे? महाराज म्हटले आम्ही अशी काही साधना करतो, अखंड त्या परमात्म्याचं नामस्मरण करतो, त्या परमात्म्याच्या नामस्मरणाच्या बळावर आम्हाला सदा समाधान मिळतं. अभंगाचं पहिलं चरण.